भगवंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आली घर ज्या वैकुंठी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य लोकमान्य तमाम वारकऱ्यांचं हृदयस्थान, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय संतांचे लक्षण सांगून संतांना धन्यता देतात. विठाला विठाला अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे आणि प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आज तुकोबाराय संतांचे लक्षण सांगून संतांना धन्यता देतात. पण अभंगावर चिंतन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार, तो म्हणजे असा, आपल्या या पुण्यभूमी पारडी या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव साधू संतांच्या ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील या वर्षीच्या 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने पहिल्यासारखा ठेवा माझा भया भया पै दाद्या, पहिल्यासारखा ठेवा माझा, पहिल्यासारखा बदल माझ्यात नका, यांच्यात काय करायचं. हातील 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने, आपल्या सप्ताह कमिटीच्या वतीने, भजनी मंडळीच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आमचे परमार्थ प्रेमी हरिभक्तपरायण श्याम महाराज कांदे, त्यांना महाराज पदवी देऊन टाकू आता, श्याम महाराजांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा त्यांच्या अतिप्रेमामुळे, त्यांच्या आग्रहामुळे, तुमच्या सगळ्या श्रोते मायबापांच्या दर्शनाचा आलेला हा सुंदर योग आहे. त्यामध्ये उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत. आज कीर्तनाकरिता विशेष ज्यांच्या मुखकमलामधून आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात ते आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य आमचे प्रवीण महाराज पारडीकर महाराजांची उपस्थिती आहे. खरं तर महाराजांनी कीर्तनाला बसावं एवढा मी मोठा नाहीये, पण महाराजांची उपस्थिती अत्यंत महत्वाची आणि प्रार्थनीय आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण करण्याकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमच्याच परिसराचं वैभव, ज्यांनी भजनाची गोड सुरुवात केली, अगदी गोड स्वभावाचे, गोड गळ्याचे गायक, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे निवर्ती महाराज किरडे चाटोरीकर, त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी पहिली चाल गोड गायली, अगदी गोड स्वभावाचे, गोड गळ्याचे गायक, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे योगेश महाराज मोरे आहेरवाडीकर, महाराजालाही मनापासून धन्यवाद. इकडे पखवाजाची उत्तम साथ करण्याकरिता तरुण तडफदार, तालमणी, तालरत्न, ताल भास्कर आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज सोलव सुरळवाडीकर, महाराजालाही मनापासून धन्यवाद. बाकी परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी आहे. पहिल्यांदाच तुमच्या गावात आल्यामुळे कोणाच्याही नावाचा परिचय मला नाही. अगदी दोन्ही विनेकरी बाबापासून इकडे टाळकरी महाराजापर्यंत उपस्थित सर्व महाराज मंडळी, महाराजांचं नाव विसरलो बघा, काय नाव त्यांचं, हा कृष्णा महाराज जोगदंड, जोगदंडच ना, महाराजाला मनापासून धन्यवाद. आमचे ऍक्टोपॅड वादक हरिभक्तपरायण बालाजी महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आज आमचे गुरुजी गंगाखेडून आलेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आता हे सगळेच नाही का परिचित अपरिचित महाराज मंडळी, माता माऊल्या पुरुष मंडळी आणि सुंदर साऊंड सिस्टीम, चोपदार महाराज तुमच्या सहित सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेष या कार्यक्रमाचं अधून मधून मला स्मरण करून देणारे तथा आपल्या कीर्तनाची शूटिंग करण्याकरिता हरिभक्तपरायण आमचे परमार्थ प्रेमी संतोष महाराज मुंडे महाराजांची उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि थोडं अभंगाकडे वळतो. विठाला 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 विठाला. प्रथमतः गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद आहे, कारण दरवर्षी आपला हा सप्ताह तेवढ्याच दिमाखात वैभवात संपन्न होत असतो. पण यावर्षी एक विशेष पर्वणी आहे, औचित्य आहे. ते औचित्य फार गोड आहे. राष्ट्रसंत भगवान बाबाच्या मंदिराचा कलशारोहण आणि बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावर्षी संपन्न होत आहे. अगदी सुंदर सुरेख
आणि सुंदर मंदिर बांधलेलं आहे. एकदा गावकऱ्यांसाठी मनापासून धन्यवाद. बघा, एकदा तुमच्यासाठी जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा. वा वा, फार महत्वाचं आहे. बघा, अगदी गोड बाबांचं मंदिर झालंय. येत्या 4 तारखेला, बरोबर ना, 3 तारखेला, 3 तारखेला बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अगदी गोड नियोजन आहे. मंदिरात कीर्तन आहे, पण तरी सिस्टीम सुंदर आहे बरं का दादा, अगदी गोड. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विशेष तरुण मंडळी, आता सप्ताह कमिटीतील सगळ्याच मंडळींचे चेहरे परिचयाचे झालेत. श्याम महाराज, सगळ्याचे चेहरे परिचयाचे झालेत, पण नाव मात्र अजून पाठ झालं नाही. हे थोडक्यात माझा स्वभाव आहे. कसा, जोपर्यंत मला कुणी कीर्तन देत नाही तोपर्यंत नाव पाठ होत नाही. म्हणजे श्याम महाराज तुमचं पाठ झाले कारण तुम्ही कीर्तन दिले, आणि संतोष महाराज तुमचं पाठ केलंय. म्हणजे काय म्हणायचे कळलं तुम्हाला? अर्थात सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विशेष तरुण मंडळी आहे, सगळ्यांना पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद देऊन अभंगाकडे वळतो. अगदी उर्वरित संकल्पित वेळेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराजांच्या भगवान बाबाच्या कृपेनं जसं जमल तसं आपण सगळेजण मिळून सेवा करूया. विठाला विठाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी आज संतांची लक्षणं सांगितलेली आहेत आणि संतांना धन्यता दिलेली आहे. हे बघा, आज तुकोबारांनी संतांना धन्यता दिली. शास्त्र सांगतं, धन्यता त्या दिवशी प्राप्त होते ज्या दिवशी एखादा पुरुषार्थी काम प्राप्त करून घेतो. अर्थात एखादं महत्वाचं काम केल्याशिवाय त्याला धन्यता प्राप्त होते असं शास्त्र सांगत नाही. जेव्हा एखादा फार महत्वाचं कार्य एखादा माणूस व्यक्त करतो किंवा किंबहुना आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता करतो, त्या दिवशी त्याला धन्यता प्राप्त होत असते. एकतर शास्त्र सांगतो प्राप्तवेता कमवावी तेव्हा तो माणूस धन्य, किंबहुना कर्तव्यता कमवावे तेव्हा तो धन्य. विठाला 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 विठाला. सूक्ष्म चिंतन सांगितलं जातं. एक 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म कमवला तर तो धन्य, अर्थ कमवला तर तो धन्य, काम कमवला तर तो धन्य, किंवा मोक्ष कमवला तर तो धन्य. विठाला 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 विठाला. थोडक्यात प्राप्तवेता ज्यांनी ज्यांनी कमवली ते धन्य, आणि ज्यांनी कर्तव्यता कमवली ते धन्य. अभंगाची प्रस्तावना अगदी थोडक्यात म्हणून अभंगात प्रवेश करतो. ऐका, एक तर प्राप्तवेता माणसानं जीवनात कमवावी तो धन्य आहे, किंबहुना कर्तव्यता कमवावी तो धन्य आहे. काय आहे प्राप्तवेता? तर प्राप्तवेता मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य म्हणजे प्राप्तवेता. यात पुन्हा 2 प्रकार पडतात. एक वैवाहिक प्राप्तवेता आणि दुसरी परमार्थिक प्राप्तवेता. अर्थात परमार्थातली प्राप्तवेता वेगळी आहे आणि संसारातली प्राप्तवेता वेगळी आहे. थोडक्यात संसारातही एक गोष्ट जोमानं कमवावी लागते आणि परमार्थातही एक गोष्ट जोमानं कमवावी लागते. विठाला 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 विठाला. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो. एक वस्तू माणसानं परमार्थात कमवावी आणि एक वस्तू माणसानं संसारात कमवावी. दुपारचा विषय थोडा रेंगाळतो. संसारात माणसानं एक गोष्ट कमवावी. कोणती? तर त्याचं नाव आहे अर्थ. माणसानं संसारात अर्थ कमवला पाहिजे. का? त्याचं कारण वाक्य सांगतो, कळतंय का? बघा, अर्थ जीवनात फार महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे? वाक्य असं आहे बघा, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. कळतंय का? बघा, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही, म्हणून अर्थ असणं फार महत्वाचं आहे. थोडक्यात संसारात माणसानं पैसा कमवावा. काय? त्या त्या काळात त्या त्या गोष्टी माणसानं कमवल्या पाहिजे. आपल्याकडे 3 पण सांगितले जातात. एक बालपण, दुसरं तरुणपण, तिसरं म्हातारपण. 4थं पण जन्मात येत नाही, आलंच तर चुकून सरपण येतं सरनात शेवटी, नाही का? 3 पण सांगितले. थोडक्यात तिन्ही पणात एक एक वस्तू कमवायला सांगितली. मला विस्तार नाही करायचा, एवढंच सांगायचंय. संसारात माणसानं पैसा कमवावा, कारण पैशाशिवाय लोक मान सन्मान देत नाही. सर्व मान्यता सर्व मान्यता सर्व मान्यता सर्व मान्यता
धनवान असेल तर लोक मान सन्मान करतात. संसारात पैसा कमवणं ही प्राप्तवेता आहे. तर परमार्थातली प्राप्तवेता वेगळी आहे. परमार्थातली प्राप्तवेता देव कमवणे आहे. कारण हे आद्य कर्तव्य माणसाचं आहे. देवे दिला देह भजना गोमटा विस्तार नाही करायचा मला. किंबहुना दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन कशासाठी? जेणे तो जोडसे नारायण. नासे जीवपण भवरोग जेणे तो जोडसी नारायण. फक्त दिले इंद्रिय हात पाय कान याच्यासाठी भगवंताने इंद्रिय दिली. अगदी थोडक्यात सांगू का? ज्ञानोबारांची भूमिका सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात माझी भक्ती करत नसेल तर तो दगडाच्या लायकीचा आहे. दगडासारखा आहे. माझी भक्तीविन जळोते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझी भक्तीविन माझ्या भक्तीशिवाय जर एखादा माणूस या पृथ्वी तलावर जिवंत असेल तर तो दगडासारखा आहे. विठाला विठाला थोडक्यात परमार्थातली प्राप्तवेता देव कमवणे तर संसारातली प्राप्तवेता धन कमवणे आहे. ही झाली प्राप्तवेता. दुसरं सांगतो कर्तव्यता माणसानं कमवावी. कारण जो कर्तव्यता कमवतो तोही धन्य. कर्तव्यता म्हणजे काय? पुन्हा त्याचे दोन प्रकार व्यवहारातली आणि परमार्थातली. प्राप्तवेतेची व्याख्या आहे जीवनात काहीतरी कमवलं पाहिजे ती प्राप्तवेता. आणि कर्तव्यतेची व्याख्या आहे कमवलेलं आपल्या जवळ न ठेवता लोकांच्या समाजाच्या साठी उपयोगाला आणणे त्याचं नाव कर्तव्यता. मग या दोन्ही गोष्टीला लावून घ्यायचं. पैसा संसारात कमवायचा आणि कमवलेला लोकांसाठी उदास विचारे उदास विचारे उदास विचारे उदास विचारे वेच करी पण कधी जोडून या धन. अगोदर पैसा जोडा आणि जोडल्यानंतर उदास विचारे वेच करी ही संसारातली कर्तव्यता आहे. परमार्थातली कर्तव्यता तीच व्याख्या लावायची. देव कमवायचा आणि लोकात वाटत फिरायचा. अर्थात ही प्राप्तवेता आणि कर्तव्यता सांगत असताना अभंगाच्या दृष्टीनं अभंगात प्रवेश करत असताना चार प्रकारचे वर्ग निर्माण करतो. एक, काही लोक प्राप्तवेतेने धन्य पण कर्तव्यतेच्या बाबतीत शून्य. एक. दुसरा वर्ग आहे प्राप्तवेतेने शून्य पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र धन्य. दोन. तिसरा वर्ग असा आहे प्राप्तवेतेनेही शून्य कर्तव्यतेनेही शून्य. तीन. आणि चौथा वर्ग असा आहे जो प्राप्तवेतेनेही धन्य आणि कर्तव्यतेने धन्य जो आजच्या अभंगात आला. विठाला विठाला अगदी 2-2 मिनिटात एक एक वर्ग सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. पहिला आहे प्राप्तवेतेने काही वर्ग धन्य आहे पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र शून्य ठरला. ऐका, प्राप्तवेतेने धन्य त्यांनी आयुष्यात सगळं कमवले पण कर्तव्यतेच्या बाबतीत शून्य ठरले. दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतो. एक परमार्थातही असा वर्ग आहे आणि संसारातही असा वर्ग आहे. अगोदर परमार्थातला सांगतो कारण कीर्तनात आपण आहे. परमार्थातला वर्ग आहे प्राप्तवेता कमवली पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र शून्य. कोण? तुकोबारायांनी या मुनी लोकांकडे बोट केलं. कोणाला म्हणतात मुनी? ऐका, जरी नावं सारखी असली तरी प्रत्येकात भेद आहे. मुनी वेगळे, संत वेगळे, साधू वेगळे, ऋषी वेगळे. मला काय सांगायचे बघा, संत वेगळे, मुनी वेगळे, ऋषी वेगळे, साधू वेगळे. एका एका मिनिटात तुम्हाला पटेल अशा व्याख्या सांगतो. काय बघा, साधू कोणाला म्हणायचं? सोपी सरळ समजेल अशी व्याख्या. ज्यांनी 6 धुतले ते साधू. साधू ज्यांनी 6 धुतले ते साधू. ज्यांनी 6चा अंत केला ते संत. ज्यांनी 6चा अंत केला ते संत. जे संसारावरती रुसले ते ऋषी. जे संसारावरती रुसले ते ऋषी आणि जे संसाराबद्दल मौन पाळतात ते मुनी. विठाला विठाला अर्थात या मुनी लोकांबद्दल तुकोबारांनी निर्देश केला. काय केलं यांनी? आयुष्यभर अट्टहास केला, रात्रंदिवस परमार्थ केला, भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि स्वतःच्या जीवाचं कल्याण केलं पण समाजाचा विचार केला नाही. तुकोबारांच्या भाषेत बोलतो, मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. यातलं फक्त पूर्वार्ध घ्या. मुनी मुक्त झाले एवढाच विचार करा. मुनी मंडळी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतात, अर्थात मुक्त होतात, स्वतःचं कल्याण करतात. ते प्राप्तवेतेने धन्य आहेत पण लोकांचा विचार न केल्यामुळे कर्तव्यतेने मात्र शून्य आहेत. विठाला विठाला
अनेकांनी कमवलं पण समाजासाठी त्याचा उपयोग केला नाही. थोडक्यात काय सांगायचंय, कमी जास्त भरपूर जणांनी कमवलं असेल पण सगळ्यात जास्त कमवण्यात एकाचा नंबर लागतो. कोणाचा? रावणाचा. रावणाची ओळख आहे का? रावण रावण पारडी, पारडीकर. रावणाची ओळख आहे कुठला? पारडीचा? त्या पारडीचा तुमच्या बाबा, तुमच्या पारडीचा कुठला? रावण. रावण बोला बोला बोला, कुठला? लंकेचा. लंकेचा रावण. लंकेचा बोला. त्या रावणाचा विचार करा. रावणानं आपल्या आयुष्यात कमवलं महाराज. अहो एक नाही दोन नाही, रावणानं 7 बळ कमवले होते. किती? 7 बळ. अगदी अर्ध्या मिनिटात सांगून जातो. 7 बळ. पहिलं बळ शारीरिक बळ कमवलं. आमच्याकडे बघूच नका. शारीरिक बळ कमवलं. किती? तो कैलास पर्वतावर महादेवाच्या दर्शनाला गेला तर आपल्या उजव्या हातानं कैलास पर्वत हलवायचा एवढा बलवान. कोण? रावण. शरीरानं बलवान आहे. बर, शरीरानं बलवान तसाच विद्वत्तेनं बलवान आहे. अर्थात 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण रावणाला मुकोदगत एवढा विद्वान आहे. कोणाचा सांगतोय? रावणाचा. रावण एवढा विद्वान आहे. बर, नुसता विद्वान, विद्वत्तेचं बळ आहे, शरीराचं बळ आहे, एवढंच काय, सत्ता नावाचं बळ सुद्धा रावणानं कमवलं. जर ते बाहेर कोण बोलते बघा बरं. या अख्ख्या मंदिराला चक्कर मारून सत्ता नावाचं बळ त्यानं कमवलं. काय सत्ता आहे बुवा? रावणाची सत्ता 33 कोटी देव त्याच्या बंदीशाळेत आहे. काय सत्ता असेल? आपले गणपती बाप्पा तिथं गाडवं राखायच्या कामाला आहेत. जेजुरीचे खंडोबा रोज सकाळी रावणाची दाढी करायला हजर आहे. एवढी सत्ता आहे. 9 ग्रहाच्या पठ्याला बसायला पायऱ्या, एवढा सत्तावान रावण आहे. शरीराचं बळ आहे, विद्वत्तेचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे आणि कुटुंबाचं बळ सुद्धा कमवलं. दत्ता महाराज कुटुंबाच्या बळात त्याचा हात कुणी धरायचा नाही. पठ्या देवाच्या पुढे गेला. देवाला किती होत्या पुरुष मंडळी? देवाला किती होत्या? 16,108. आणि पठ्याला 80,000 बायका होत्या. कमाल आहे श्याम महाराज. आपल्याला एकच आहे, 7 दिवस सप्त्याकडे येऊ देत नाही. एक 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 80,000 कसा सांभाळीत असेल देव जाणू. बर, नुसता बायका नाही महाराज, परिवार कसा आहे? 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू होते. पारडीकरांनो, मी फक्त पोरं सांगितले, अजून सुना सांगितल्या नाही. डोकं तुम्ही लावा. 1,00,000 पोरं तर सुना किती? अंदाजे अंदाजे बरोबर बरोबर, बोला बोला. 1,00,000 पोरं तर सुना 1,00,000. काय 1,00,000 म्हणताय? ज्याच्या बापाला 80,000 पोरग एक करील का? किमान 2-2 जरी धरल्या तर 2,00,000 सुना, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातून, 80,000 बायका. बरं झालं तुमच्या नांदेड जिल्ह्यात रावण नव्हता. ते जर नांदेड जिल्ह्यात असता, अपक्ष म्हणून जरी थांबला असता तर घरच्या मतावर खासदार झाला असता. विठाला 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 विठाला. कुटुंबाचं बळ कमवलं. बरं, कुटुंबात साधे माणसं नाहीत. कुंभकर्णासारखा भाऊ आहे, विभीषणासारखा. पोरं तर एवढे बलवान आहेत. एक पोरग जन्माला आलं, रडायला लागलं, आवाज मेघासारखा आला म्हणून नाव मेघनाथ. तरुणपणी इंद्रावर विजय मिळवला म्हणून नाव इंद्रजित. असे बलवान पुत्र त्याच्याकडे आहेत. हे कुटुंबाचं बळ आहे. ऐका, शरीराच्या बळानं बदवाल आहे, विद्वत्तेचं बळ आहे, त्याच्याकडे कुटुंबाचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे. 5वं बळ त्याला आयुष्य नावाचं बळ कमवलं. काय जगला हो? तुकोबारांची भाषा सांगतो. 14 चौखड्या लंकानाथा. 14 चौखड्याचं आयुष्य एकट्या रावणाला होतं. किती? 14 चौखडे म्हणजे 4 युगाची एक चौखडी. कृत, त्रेता, द्वापार, कली. कलियुगाचं आयुष्य 4,32,000. त्याला दुप्पट करायचं 8,64,000. द्वापार युगाचं त्याला 3पट करायचं. त्रेतायुगाचं त्याला 4पट करायचं. कृतयुगाचं. आणि या सगळ्याची गोळाबेरीज एक चौखडी गुणिले 14 चौखड्याचं आयुष्य एकट्या रावणाला. असं आयुष्याचं बळ आहे. 5वं. 6वं बळ कमवलं भक्तीनं बलवान आहे. भक्ती तसाच आहे बुवा.
तो महादेवाचा सगळ्यात मोठा भक्त रावण आहे. एकदा पूजेला बसला, जवळपास 8 तास पूजेतून उठत नव्हता. हल्ली आपल्याकडे तर पूजा राहिलीच नाही. सध्या पूजाच्या हवाली. नाही कळलं? सध्या पूजा त्यांच्या हवाली आहे, आपल्याकडे नाही. आपल्याकडे फक्त हरिपाठ आहे. तोही आपला धड नसतो. आपला हरिपाठ सकाळी आंघोळीला जातं, पहिल्या तांब्याला सुरू करतं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, टावेल नाम पुसता पुसता देवाचे द्वारी उभा क्षण बरी. तिसऱ्या अभंगात तिसरंच चालू होतं. काय? हातात कंगवान केसात चहुवेदी जान साई शास्त्री कारण भावेविन भक्ती. चहा टाक चहा. साधू बोध झाला आन चहा. योग याग विधीन एक चहाचा फुरका. अरे काय लावलं? हरिपाठ करा नाही तर चहा प्या, दोघाची खिचडी करू नका. नाही का? आपला हरिपाठ असा. पण रावण 8 तास पूजा करायचा आणि त्याचा नियम होता. एकदा पूजेला बसला, मांडी मोडत नव्हता आणि रोज देवाला 1000 कमळ वाहायचा. एकदा घडलं असं, 999 कमळ निघाले, एक कमळ कमी पडलं. योगेश महाराज, एक कमळ कमी पडलंय. आजूबाजूला पाहिलं, कोणीच नाही. पूजेतून तर उडता येत नाही. 1000वे कमळ वाहायचंय. मागचा पुढचा विचार न करता बाजूला पडलेली तलवार उचलली, आपल्या मानावर ठेवली आणि शीर नावाचं कमळ कापून देवाला वाहिलं. एवढा भक्तिवान रावण. विठाला 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 विठाला. शेवटचं बळ सांगून जातो, त्यांना पैसा सुद्धा तसाच कमवला. रावणा एवढा श्रीमंत माणूस अजून कुठं सापडत नाही. आपल्या गावात सुद्धा नाही. बघा किती रावण श्रीमंत. रावणाची श्रीमंती पाहायची असेल तर एका वाक्यात सांगतो, अख्खी लंका सोन्याची होती. सोन्या नावाच्या पोराची नाही, प्युअर सोन्याची, गोल्ड, GOLD, 24 कॅरेट सोन्याची लंका. किती रावण श्रीमंत असेल तो नंतरचा विषय. फार श्रीमंत. त्याची घर सुद्धा सोन्याची होती. महाराजांची भाषा नाही का, काय शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर रावणाची सोन्याची आहेत. रावण किती श्रीमंत असेल, उग डोकं लावून बघा. एका घराची किंमत सांगून जातो. संतोष महाराज, तुमच्याकडे भाव काय सध्या सोन्याचा? भाव काय चाललाय सध्या? 82,500. 83 धरून आपण, कशाला 500 करायचे मध्ये? 83. तुम्ही काही घेणार नाहीत, मी काही घेणार नाही. 83,000 रुपये किलो, बरोबर? तोळा आहे होय. मला वाटलं किलो. किलो म्हणल्यावर बरं वाटलं होतं. 4-5 किलो घेऊन गेलो असतो मी. म्हणजे कालच्या कीर्तनाचे आजच्या कीर्तनाचे एकत्र करून 4-5 किलो नेले असते. पण लय महाग दिसते, आमच्याकडला सारखं दिसते नाही का? 83,000 रुपये तोळा. रावणाच्या एका घराची किंमत सांगतो, उघड डोकं लावा. बघा, 7 कोटी घरं रावणाची सोन्याची आहेत. गुरुजी, उगा 7 कोटी घरापैकी एका घराला 4 भिंती असतील. किमान जास्त असतील पण आपण 4 धरू. 4 भिंती. वैष्णवा, 4 भिंतीपैकी एका भिंतीला उगा 500 विटा का जात धरायच्या? बाबा काय म्हणणं आहे तुमचं? 500 विटा बस झाल्या की? माझं तेवढंच फिट्ट बसलंय म्हणून म्हणालो. 500 विटा बस झाल्या की? पुन्हा गणित मोठं होईल, पुन्हा अवघड होईल. गणित माझं कच्चं आहे. श्याम महाराज, गणित कच्चं आहे. 10वीला गेलतो म्हणून इकडे घुसलो. नाही, गणित कच्चं आहे म्हणजे पाकिटातलं कळते बरं का, नाही तर अवघड व्हायचं पुन्हा. आहे का? नाही, पुन्हा काळजी करू नका. आता ME बेड पूर्ण आहे. काय सांगू लागलो? 500 विटा. बरं, एका भिंतीला 500. अशा भिंती किती आहेत? 4, म्हणजे 2000 एका घराला विटा. बरं, एक विट उगा 5 किलोची असेल. कृष्णा महाराज, 5 किलोची असेल. आपल्याला काही द्यायचं का घ्यायचं? 5 किलोची एक वीट आहे. पण शब्द कसे आहेत? शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. 7 कोटी घर सोन्याची सांगितलेत. म्हणजे ती वीट कशाची आहे? सोन्याची आहे. तुम्ही भाव काय काढलाय? 83,000 रुपये तोळा. आता गणित करा. 83,000 गुणिले 100, कारण 100 तोळ्याचा 1 किलो. 83,000 गुणिले 100, आलेलं उत्तर फक्त 1 किलोचं. आलेल्या उत्तराला गुणिले 5. आता जे उत्तर येतं ते फक्त 1 विटच. अशा किमतीच्या विटा किती होत्या? 500 एका भिंतीला. अशा भिंती किती? 4, म्हणजे एका घराला 2000 विटा. आणि असे घर किती होते?
7 कोटी मोबाईल आकडा दाखवत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एवढा मोठा रावण श्रीमंत, पण हे सांगायचंय मला कशामुळं, एवढं रावणानं आयुष्यात कमवलं, पण शेवटी सांगाते कवडी नाही, सांगाते कवडी नाही, सांगाते कवडी नाही, सांगाते कवडी नाही. हो तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, बोला सांगाते सांगाते कवडी गेली नाही. हो तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाते कवडी, सांगाते कवडी का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाते कवडी गेली नाही. थोडक्यात रावणानं आयुष्यात कमवलं, तो कमवण्याच्या बाबतीत अर्थात प्राप्तवेतेने धन्य आहे, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र शून्य ठरला, म्हणून तो मात्र कर्तव्यतेने शून्य आहे. विठाला 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 विठाला. हा पहिला वर्ग आहे, तो प्राप्तवेतेने धन्य आहे, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र शून्य आहे. पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, काही लोक प्राप्तवेतेने शून्य आहेत, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र धन्य आहेत. काय होतं बघा, दोन्ही ठिकाणी आहे, संसारातही आहे आणि परमार्थातही आहे. परमार्थातला सांगतो, प्राप्तवेतेने शून्य आहे, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र धन्य आहे. त्यात आजच्या या वर्गात आजचा कीर्तनकार बसतो बुवा. कसं, प्राप्तवेतेने शून्य आहे, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र धन्य आहे. म्हणजे रोज लोकांना ज्ञान देण्याच्या भानगडीत हा कीर्तनकार पळतोय पळतोय पळतोय, पण स्वतः किती कमवलं, मी ज्ञानाच्या बाबतीत बोलतोय, पैशाच्या नाही. स्वतः मात्र किती कमवलं, त्या बाबतीत मात्र तो शून्य ठरतोय. अर्थात या वर्गात ही संत मंडळी बसतात, ज्यांनी लोकांसाठी विचार केला, पण स्वतः मात्र असमर्थ राहिले. ते भागवतात प्रसंग येतो बघा. आता भागवताचार्य माझ्या समोर आहेत, त्यांच्या समोर भागवत सांगणं म्हणजे सूर्याच्या समोर काजव्यानं दिवा टिपकेण्यासारखं नाही का? पण तरी आता प्रयत्न करतो. ते अगदी गोड प्रसंग. ते व्यासांना खिन्नता झाली, नारद येऊन भेटले, दोघांचा संवाद. दोघांच्या संवादात सांगितलं की नेमकं दुखाला कारण काय. प्रसंग वाढवायचा नाही. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, आतापर्यंत तुम्ही जगाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण दिले, 17 पुराण, पण जगाला अजून तुम्ही श्रीमद भागवत कथा दिली नाही, म्हणून तुम्ही दुःखी आहेत. इथपर्यंतचा प्रसंग पाहिला तर असं पाहायला मिळतं, ती व्यास जे अत्यंत विद्वान आहेत, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल बुद्धे, नमस्तुते व्यास विशाल विशाल बुद्धीचे व्यास, जगाला 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, 6 शास्त्र, न्यायशास्त्र, संख्याशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशिक शास्त्र, आणि 17 पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्तीय पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराण, कर्म पुराण, नरसिंह पुराण, असे 17 पुराण जे जगाला देतात, हे सगळे विद्वान व्यास. किती विद्वान. ज्ञानोबाऱ्या सुद्धा सांगतात, व्यासो उत्तिष्ठ जगत्रय. व्यासांच्या मुखातलं हे सगळं भांडवल आहे, अर्थात सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. एवढे विद्वान व्यास, पण ती खिन्न झाले. अर्थात देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण स्वतः कमवण्याच्या बाबतीत अगदी शून्य आहेत. हा वर्गात हे बसतात. चुकीचा अर्थ काढू नका, फक्त संगती सांगण्याकरिता हा दृष्टांत देतो. प्राप्तवेतेने शून्य आहेत, पण कर्तव्यतेने धन्य आहेत. संसारातही पाहायला मिळतो, स्वतः कमवता आलं नाही, पण देण्याची इच्छा फार आहे. सप्ताह असावा, अशा फार मोठा उत्सव असावा, मंदिराचं काम असावं, पुढे येणार, फार आतुरता आहे देण्याची. त्याला वाटतं एवढं मोठं द्यावं, भरपूर द्यावं, पण स्वतःच्या खिशात मात्र काही नसतं, दारिद्र्य असतं, गरिबी, फार गरिबी असते. असा काही वर्ग आहे जो प्राप्तवेतेने शून्य आहे, पण कर्तव्यतेच्या बाबतीत मात्र धन्य आहे. दुसरा वर्ग. तिसऱ्याचा मला विस्तार करायचा नाही, जो दोन्ही गोष्टीनं शून्य आहे, कधी परमार्थ करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, हा तिसरा वर्ग आहे. आणि अत्यंत महत्वाचा वर्ग जो, ऐका, प्राप्तवेतेनेही धन्य आहे आणि कर्तव्यतेनेही धन्य आहे, हा वर्ग मात्र संतांचा आहे. कारण या वर्गात संत मंडळी बसतात, त्याचं कारण असं आहे, त्यांनी प्राप्तवेता कमवली, म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेतली, आयुष्यभर अट्टास केलाय, नाही त्या साधना केल्यात, आणि अप्राप्त जगाचा मालक प्राप्त करून घेतला. प्राप्तवेतेने धन्य आहेत, पण प्राप्त असलेला भगवंत स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला नाही.
एक वाक्य सांगतो, आमचा वारकरी संप्रदाय अप्पल पोट्या नाही, हा देणारा आहे. सेवितो हा रस वाटितो अनिका, किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे, किंवा अनुभव आले अंगात ते या जगा देत असे, किंवा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. साक्षीला आल्यानंतर प्रगट करतात, चाकून सांगतात, अनुभव व्यक्त करतात आणि सेवून लोकांना वाटत फिरतात. देव घ्या कोणी, 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 देव. अत्यंत योग्य आणि महत्वाचं प्रमाण काय बघा. श्याम महाराज थोडे जड आहेत पैशाला, पण चांगले आहेत. नाही, खरंच चांगले आहेत. दोघं तिघच आहेत महाराज, पण काय वातावरण आहे बघा. ती मगाशी यांची दुपारती चालू होती, ती मधून मी निघालो होतो बाहेर, पण महाराज आल्यामुळे थांबलो. म्हणजे मोह नाही आवरला माझा. एवढं गोड महाराज, एवढं गोड वातावरण नाही का. काय बघा, आज साथीला चांगले आहेत, आज साथीला चांगले आहेत. कुठं कुठं साथीचा रोग येतो, फार अवघड असतं महाराज. आता यांचा आवाज, आमच्या निवर्ती महाराजांचा, आमच्या योगेश महाराजांचा, इकडे कृष्णा महाराज, हे महाराज मंडळी यांचा आवाज म्हणजे सांगू का, समृद्धी महामार्ग. संतोष महाराज, समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही, कितीही उंच आवाज जातो यांचा, कितीही उंच आवाज. आमचा नाही, आमचा आवाज म्हणजे ग्राम सडक योजना, नुसते खड्डे, हे आमचा. यांचा मात्र गोड आहे. अत्यंत योग्य प्रमाण. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसवणी. या साधू संतांनी देव कमवला आणि आपल्या जवळ न ठेवता तो लोकांमध्ये वाटत फिरले. प्रत्येकाच्या दारात देव आणला. म्हणून हे संत प्राप्तवेतेनेही धन्य आहेत आणि कर्तव्यतेनेही धन्य आहेत. आणि हेच तुकोबारायांनी जाणलं आणि तुकाराम महाराजांना वाटलं, या संसारात ते धन्य, अभंगाचं धन्य ते संसारी, 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 धन्य ते वैकुंठी ते धन्य, लट्टिके वचन नाही ते धन्य, देही उदासीन ते धन्य, मधुरावाणी ओटी ते धन्य, आणि तुका म्हणे वाव कोटी ते धन्य. विठोबा रखो माये, हरी हरी ढोबा रखो माये, जय जय विठोबा रखो माये, ढोबा रखो Bye-bye.
बघूया लवकर कस काय संपवलं. काळजी करू नका, 11 पर्यंत सोडत नाही. फक्त अभंगाचा भाव संपला. ते अभंग मुद्दामच घेतला. फेटा बांधता बांधता आमचा विषय झाला म्हणजे आम्हाला भगवान बाबा ऐकायचे म्हणून हा अभंग घेतला. आज तुकाराम महाराजांनी जे धन्य ते संसारी सांगितले ना, या संसारात ते धन्य. मग कोण धन्य हे जे लक्षण सांगितले ना, दयावंत जे अंतरी ते धन्य. या लक्षणात भगवान बाबा बसतात. येथे उपकारासाठी आले ते धन्य, यातही भगवान बाबा बसतात. लटिके वचन नाही कसे, ते पण भगवान बाबा बसतात. देही उदासीन भगवान बाबा बसतात. मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वावपोटी, यातही भगवान बाबा कसे बसतात. अगदी थोडक्यात 11 पर्यंत जेवढं होईल तेवढं चरित्र सांगतो, नाही का. म्हणजे ज्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त आपला सप्ताह चाललाय आणि ज्यांची परवा 3 तारखेला मूर्ती बसणार आहे, मंदिरावर कलश विराजमान होणार आहे, ते भगवान बाबा आपल्याला माहिती असले पाहिजे. ते आपला स्वाभिमान आहे, नाही का. ते कळले पाहिजे, आपल्याला कळले पाहिजे. मग त्याच्यासाठी अगदी थोडक्यात चरित्र ऐका. भगवान बाबा राष्ट्रसंत त्यांची पदवी आहे. फार मोठे देव अवतारी पुरुष. त्यांचा जन्म तिकडे बीड जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारी, नाही का, बीड जिल्ह्यामध्ये सानप कुटुंबात झाला. अगदी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात राष्ट्रसंत भगवान बाबाचा जन्म आहे. मला फार विस्तार नाही करायचा, थोडक्यात भगवान बाबा तुमच्या समोर आणून ठेवायचे. सानप कुटुंबामध्ये, सानप आडनाव, वंजारी समाजामध्ये भगवान बाबा संत झाले, नाही का. सगळ्या संतांनी आपापल्या जातीमध्ये धर्म जन्म घेऊन प्रत्येक जातीचा स्वाभिमान सांगितला. सगळ्या बघा ना, अशी एक जात सापडत नाही ज्या जातीत संत नाही. नरहरी महाराज सोनार, नाही का, गोरा कुंभार, अगदी कुंभार समाजात. प्रत्येक समाजात एक एक संत. अगदी सेना नावीपासून तिकडं तुकोबारायपर्यंत सगळ्या समाजात एक 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 संत झाले. या वंजारी समाजातही 2 संत झाले फार मोठे. आपण दुपारी नाही ऐकलं, एक ज्ञानोबारांच्या काळात खेदू नावाचे संत, आणि त्यानंतर पुन्हा आत्ता 750 वर्षानंतर अगदी थोडक्यात 60-70 वर्षापूर्वी सानप कुटुंबात भगवान बाबा नावाचे संत. विठाला 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 विठाला. त्यांचं नाव आबाजी तुबाजी सानप, नाही का. आबा नाव, भगवान बाबाचं नाव म्हणजे आबा. 5-6 त्यांना 2-3 भावंड, एक बहीण. अगदी चांगला संसार चाललेला. 5 वर्षाचे लहान भगवान बाबा एके दिवशी सहज ते शिक्षणासाठी बहिणीकडे ठेवलं त्यांना त्यांच्या, पण शिक्षणाची सोय झाली नाही म्हणून पुन्हा गावाकडे परत आले. आणि जुन्या काळात, आता शिक्षण नव्हतं तेव्हा, नाही का, म्हशी राखण्याकरिता, ढोरं राखण्याकरिता शेतात जायचे. कानावरती विठ्ठल विठ्ठलचा आवाज पडला. त्या काळात गीते बाबा नावाचे फार मोठे संत होऊन गेले. फार मोठे संत. त्यांची दिंडी पंढरपूरला जात होती. दिंडीत घुसले. गोऱ्या गुंट्या देहाचा, फार सुंदर. आता त्या आपला माहिती आहे महाराज, नाही का, आपला थोडक्यात वंजारी समाजातले भगवान बाबा म्हणजे दिसायला देखणे, ऐश्वर्य संपन्न संत. माफी मागून बोलतो, या समाजाला वरदान आहे जरा. विठाला 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 विठाला. का वरदान आहे त्याचं कारण आहे सांगतो. त्याचं कारण आहे गुटू महाराज. काय? ऊस पवित्र आहे. आता याच्यावर नको बोलायला, नको मला एकांतात विचारा, सांगतो ऊस कशी पवित्र आहे, नाही का. ऐका, त्यामुळे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा दिंडीत येत आहेत. कोण आहेत माहिती नाही. त्या गीते बाबांनी जवळ घेतलं आणि विचारलं कोण, नाव सांगितलं आणि हट्ट केला गळ्यात माळ घालायची. पहिली वारी 6व्या वर्षी भगवान बाबांनी त्यांच्या गावापासून सावरगाव नावाचं घाट नावाचं गाव, त्यांचं सावरगाव घाट नावाचं, बीड जिल्ह्यातलं पाटोदा तालुक्यातलं, तिथपासून पंढरपूरची वारी केली. अगदी लहान वयात. आणि पहिल्यांदा पंढरपूरचा देह विठ्ठल बघितला, गळ्यात माळ घातली. कोणी? भगवान बाबांनी, नाही का. आणि तिथपासून सुरू झाली वारी. करून घरला आले. घरला नाही गेले, मारुतीच्या मंदिरात येऊन बसले. घरचे शोधाशोध घेत होते, पोरग गेलं नेमकं कुठं. कानावर बातमी पोचली, पोरग मंदिरात आले. सगळे घरचे पळत आले आणि त्याला विनंती केली, घरला चला. बाबांनी सांगितलं, जोपर्यंत गळ्यात माळी घालणार नाहीत तोपर्यंत घरला येणार नाही. काय सांगितलं?
गळ्यात जोपर्यंत तुळशीची पवित्र माळ घालणार नाहीत, म्हणजे पहिल्यांदा सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली. घरचे सगळे माळकरी बनवले न मग घरला परत आले. आणि त्यांच्या वंशात परंपरेनं नारायणगडाची वारी. सगळ्या गडात जुना गड म्हणजे नारायणगड, बरं का. फार मोठी परंपरा, अगदी नाथ महाराजांच्या पूर्वजापासूनची परंपरा. नगद नारायण नावाचे फार मोठे साधू आणि त्यांनी निर्माण केलेला तो नारायणगड. त्या नारायणगडावर 7व्या पिढीमध्ये माणिक बाबा नावाचे फार मोठे साधू मठाधिपती होते. आणि भगवान बाबा आपल्या वाडवडिलांसोबत, आई वडिलांसोबत ठरल्याप्रमाणे दसऱ्याच्या वारीला जायचे. आणि एके दिवशी माणिक बाबांच्या समोर येऊन भगवान बाबा बसले. दसऱ्याला कार्यक्रम चालायचा, गुरु मंत्र द्यायचा. बाबांनी हट्ट केला, म्हणजे मला पण गुरु करायचा आहे. ते माणिक बाबांनी बघितलं, लहान पोरग आहे गुरु करायचं म्हणते. आता ते लहान लेकराकडे माणूस थोडं लक्ष देत नाही का, असं दुर्लक्ष केलं. नाही, असं नाही म्हणे. एखादं चांगलं पुरुषार्थी काम करावं लागतं तेव्हा गुरु करायचा असतो. असं असं साधं नाही, पुरुषार्थी काम करावं लागतं. काय करावं लागलं बाबा? आता ते लहान लेकरू बोलाले, काहीतरी सांगून त्याला शांत बसवावं, काहीतरी सांगून शांत बसवायचं. ते नाही का, लहान लेकरू रडत असेल तर आई म्हणते गप्प बस, तिकडं काय, तिकडं काय, भूत आहे, भूत नाही का, भूत नसतं पण काहीतरी सांगायचं असतं. यांना वाटलं शांत बसवावं म्हणून सहज सांगितलं. त्या दिसतो का मंदिर, त्या मंदिराच्या कळसावरून उडी माकावी लागते तेव्हा गुरु मंत्र मिळतो. बाबांनी पक्के शब्द लक्षात ठेवले. आणि तो आबाजी, लहान वर्षाचा 11 वर्षाचा आबाजी पळत मंदिरावर चढला. आरडा ओरडा सुरू झाला. तोपर्यंत मंदिराच्या कळसावर जाऊन उभा होता कोण? ऐका पारडीकरांनो, कीर्तन रोज ऐकणार आहेत तुम्ही, चिंतन विनोद रोज ऐकायचं आहे, चरित्र आज ऐकून जा. कळसावर चढले होते आणि ती वार्ता बाबापर्यंत पोहोचली, माणिक बाबापर्यंत. सगळे पळत आले. सगळ्यांना वाटलं सहज बोललो पण हा वरी गेला. सगळे आरडत होते आबा खाली या. पण आबा सांगत होता मला गुरु करायचा आहे. मंदिराहून उडी मारल्याशिवाय गुरु कराय जमत नाही. बाबांनी सांगितलंय उडी मारणार. प्रत्यक्षात माणिक बाबा हाक मारत होते खाली उतर आबा. नाही बाबा, गुरु करायचा आहे, उडी मारणार. 11 वर्षाचं पोरग 51 फूट शिखरावून उडी खाली मागतं. पण ऐका ना, जसं एखादी मांजर खाली पडावी आणि मांजर उठून जाते, मांजरीला लागत नाही, तसं बाबा उठले आणि पुन्हा माणिक बाबाच्या पाया पडाय आले. अंग झटकलं, काहीच नाही, झोपलेला माणूस उठावं तसे बाबा उठले. हा पुरुषार्थ बघितला. माणिक बाबांनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं एवढा मोठा कार्य करणारा आणि याचं नाव आबा? अजिबात नाही. असं कार्य करणारा भगवान असतो. म्हणून आजपासून आबाचं नाव भगवान झालं आणि पुढे लोक त्यांना बाबा म्हणू लागले. तेच भगवान बाबा. विठाला 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 विठाला. फार मोठं साधुत्व, लहानपणापासून परमार्थाची आवड. त्या दिवशीपासून माणिक बाबाच्या सोबत सहवास सुरू झाला. पुढे बघता बघता बाबा मोठे झाले. शिक्षणाकरिता आळंदीला, अलंकापूर नगरीला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये पाठवलं. तिथं बंकट स्वामींचं सानिध्य, मामासाहेब दांडेकरांचं सानिध्य, लक्ष्मण बुवा, मारुती बुवा या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये बाबा फार परिपक्व झाले. तयारी तेवढीच, अभ्यास तसाच. ज्ञानेश्वरीची फार मोठी श्रद्धा. ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक म्हणजे आमचे भगवान बाबा. फार अभ्यास. ज्ञानोबाऱ्यावरती एवढी नितांत श्रद्धा. तुम्ही कधी बाबांचा फोटो किंवा मूर्ती बघा, त्यांच्या गळ्यात सोन्याची समाधी दिसते, ती ज्ञानोबाऱ्यांची समाधी आहे. ज्ञानोबाऱ्यांची समाधी. आणि ज्ञानेश्वरीचा आयुष्यभर प्रचार प्रसार भगवान बाबांनी केला. आयुष्यभर प्रचार प्रसार केला. ऐका काय काय निष्ठा होती बघा. जेव्हा अंतकाळ होता ना, पुण्याला हॉस्पिटलमध्ये बाबा ऍडमिट होते. तर छातीवर ज्ञानेश्वरी उघडून ठेवली होती आणि 9व्या अध्याय वाचत वाचत देह ठेवला होता. एवढ्या आवडीची ज्ञानेश्वरी भगवान बाबांच्या. फार आवडीचा विषय ज्ञानोबा आहे, फार आवडीचा विषय. अलंकापूर मध्ये राहिले आणि परिपक्व होऊन नारायणगडाकडे आले. जेव्हा माणिक बाबा थकले तेव्हा उत्तराधिकारी म्हणून भगवान बाबांची निवड केली. एवढा मोठा पुरुषार्थी माणूस, सत्पुरुष, नारायणगडाचा महंत झाला. पण कट कारस्थान त्याही काळात होतं, आजही आहे, त्याही काळात होतं आणि प्रत्येकाला असतच नाही का. ते रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधकच असतात नाही का, असतातच. आणि मी तर म्हणतो असावेत.
का असावेत? गतिरोधक शिवाय रस्त्याला मजा नाही आणि विरोधकाशिवाय माणसालाही मजा नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून तिथं थोडासा बाबांवरती समाज कंटकांनी विचार केला. आम्ही रात्रंदिवस माणिक बाबाच्या सोबत राहिलो, रात्रंदिवस. आता आलं म्हणे काल परवा, काना मागून आली तिकड झाली. आता काल परवाच आलं, एवढं वजन मारून गेलं. आम्ही 7 दिवस झालं चाली म्हणू म्हणू बेजार, पण एका दिवसात वजन पाळलं नाही का. ते राग, ते कट कारस्थान सुरू केलं. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळेला कधी विष प्रयोग झाला, कधी चोरट्यांनी हमला केला, कधी चोरीचा आळ आणला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग. एकदा मात्र चारित्र्यावर शंका उडवली. चारित्र्यावर भगवान बाबा जिथं राहायचे त्या नारायणगडावर, त्या रूम मध्ये एका महिलेची चोळी टाकण्यात आली आणि बाबांवरती एक चारित्र्याचा डाग लावला लोकांनी, नाही का. हा बाबा नावाला बाबा आहे असं लोक म्हणू लागले, भोंदू आहे. पण काही लोकांचा विश्वास बाबांवरती होताच, आहेच आणि होताही. पण काही लोकांनी बोबाटा पसरवला. बाबांनी विचार केला, ऐका, काय काय संतत्व असेल बघा. मी सांगत असतो बघा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय अंगी देव पण येत नाही. देव पण काय काय कष्ट केले, काय काय कष्ट आहेत बघा त्यांचे. असू द्या असू द्या, बसू द्या. ऐका, काय कष्ट सोसले बघा. सगळ्या संतांनी परीक्षा दिल्या, सगळ्या संतांवरती आरोप प्रत्यारोप झाले, सगळ्या संतांना अग्नि परीक्षेतून संतत्व सिद्ध करावं लागलं. पण एक वाक्य अभिमानानं सांगतो, जगाच्या पाठीवरचा पहिला साधू आहे, पहिला साधू ज्यांना आपलं संतत्व सिद्ध करण्याकरिता आपल्या शरीराचा एक अवयव तोडून टाकला. काय मोठा साधू असेल विचार करा. जेव्हा बाबावरती आळ घेतला ना, बाबा सकाळी प्राप्तविधी करिता एका सहकार्याला सोबत घेतात आणि पकालडोहाला येतात. नारायणगडाच्या पायथ्याला पकालडोह नावाचं क्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रावरती आले आणि झाडाच्या बाजूला गेले. बाजूला माणूस बाट बघत बसलाय बाबांची. बाबा येतील, आता येतील, बाबा आता येतील, आता येतील. पण बाबा प्राप्तविधीला गेले होते. पण विचार केला, ज्या इंद्रियामुळे माझ्यावरती चारित्र्याचा डाग लागलाय, लोक माझ्यावर संशय घेतात, ते आता ठेवायचं नाही. बस विचार करा, वाचताना किंवा सांगताना अंगावर शहारे येतात, काय अवस्था झाली असेल. 2 दगड हातात घेतले आणि आपलं लिंग आणि त्या लिंगाला ठेचून शरीरापासून वेगळं केलं. पण परिणाम असा झाला, तिथं मात्र देव धावत आले. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव तिथे अभय तेथे, धावून आले देव अवतारावा वैराग्य मूर्ती म्हणता शांती शोभा. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती म्हणता. धावत आले, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावोनी आले देव दिले अभय तेथे. भगवंत धावत आले आणि अभय दिलं. तो माणूस पळत आला, बाबांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं, दवाखान्यात नेण्यात आलं, पुढे उपचार केले. पण बाबांनी ठरवलं, आता नारायणगडावरती राहायचं नाही. ऐका, ऐश्वर्य संपन्न संत जोपर्यंत गडावर होते तोपर्यंत त्या गडाची श्रीमंती होती. बाबा खाली निघाले, बाबांनी गड सोडला. त्याच क्षणाला त्या गडावरती एक पिंपळ होता, फार मोठा पिंपळ, फार जुना पिंपळ. काही न होता बाबा गडावरून खाली उतरले, पिंपळ मोडून खाली पडला. पिंपळ म्हणजे लक्ष्मीचं वास्तव्य. नारायणगडाची लक्ष्मी त्या दिवशी संपली. आणि भगवान बाबा जिथं लात मारील तिथं पाणी काढेल, जिथं चोर एकत्र येऊन आपण केलेल्या चोरीचा वाटत बसायचे, अशा धौम्य ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि आडखळत पडलेल्या एका डोंगरावर बाबा बसले.
एका डोंगरावर काही नाही, बाबा हिमालयात निघाले होते, पण लोकांनी अडवलं, बाबा आम्हाला सोडून जायचं नाही, इथं निर्माण करा. आणि तो गड, ज्याला गड नाही डोंगर म्हणायचे, आणि तिथं दिवसा जायला लोक घाबरायचे, त्या गडाचा काया पालट केला आणि धौम्यगड नावाचा एक फार मोठा गड निर्माण केला. कोणता गड? धौम्यगड. पण परिणाम असा झाला, बाबा किती विद्वान होते बघा, आणि भविष्याचं त्यांना ज्ञान होतं. विठ्ठलाचं मंदिर बांधून आध्यात्मिक क्रांती केली आणि भगवान विद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती त्यांनी घडवली. बाबाचं प्रसिद्ध वाक्य आहे, एकर विका पण लेकर शिकवा. कारण ऊस तोड कामगाराची आपण आहेत, लक्षात ठेवा. हा समाज म्हणजे ऊसतोड कामगारांचा आहे, आणि या समाजातून अधिकारी माणूस व्हावा याकरिता एकर विका पण मुलं शिकवा असा समाज संदेश देणारे सगळ्यात मोठे सत्पुरुष म्हणजे भगवान बाबा विठाला विठाला.